दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात चौथा रुवा स्पोर्ट्स मानकुल आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम खास चषक खासदार चषक बालेमामा चषक 2024चे आयोजन. ऋतिक माली यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या चौथा रुवा मानकुल संघाने नेतृदीपक कामगिरी केलेली आहे. खरं तर आपण बघितलं तर यंदाच्या हंगामाची सुरुवात देखील त्याने विजेतेपदाने केली होती. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषकावर त्यांनी नाव कोरलं होतं आणि या विजेतेपद त्या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं. आणि आज देखील आपण जर बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये जांतराचा खारबाव संघाला पराभूत करून विजयाचं खातं देखील या स्पर्धेमध्ये उघडलेलं आहे. आज सकाळपासून नक्कीच आम्ही वारंवार सामन्याच्या कक्षामध्ये उल्लेख करत होतो की या पाठलाग धावांचा करणं इथं अवघड होतं. चेसिंग करणारा संघ पराभूत होतो. मात्र मागील सामन्यामध्ये ते चित्र वेगळं पाहायला मिळालं होतं. कारण पिंपळकर संघाने अखेर चेस केलं होतं आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका मॅन ऑफ क्रायसिस नेहमीच संकट मोचन ठरणाऱ्या अभि पाटील यांनी निभावली होती. अभि पाटील आणि त्या अगोदर आपण जर बघितलं तर हर्ष पाटील याची चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती. प्रतीक पाटील यांनी सुरुवात देखील चांगली करून दिली होती. कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. एकंदरीत ऑल इज वेल पिंपळकर संघाचं पाहायला मिळालं होतं. तर ओली आपण सुरू होणारे सामन्याकडे. सुमित कुमार गोंदवली या ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि न्यू इकरा पिंपळनेर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. टू ओपनर ऑन द ग्राउंड विजय गायकवाड आणि त्याच्या समेत त्याचा सगळे फलंदाज ऋतिक म्हात्रे. एक युवा चेहरा आपण बघतो. या खेळाडूने खूपच प्रभावित कामगिरी गेल्या 1-2 वर्षापासून केलेली आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बंटी पाटील. इथे मात्र फुल केलेल्या चेंडूला कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतो. या शॉर्ट ऑन फुलला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. केलं आहे आणि काल होता नक्कीच आपण पाहतो. या तब्बल 6 ते 7 वर्ष या संघाने नक्कीच आपल्या नावावर केली होती. तो काल पिंपळे संघाने गाजवला होता आणि आपण पाहतोय चौकारीने आपला अकाउंट ओपन करताना विजय गायकवाड फलंदाज. इथे मात्र समोर खेळ चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज वेगाने पूर्ण चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण करताना आपण बघतो क्षेत्ररक्षक रितेश पाटील. धावसंख्या 6. पहिले षटक मार्गस्थ बंटी पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालतोय. गावदेव वाडकर आयोजित मातृश्री चषकामध्ये देखील गोंदवली संघाचं चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं. गोंदवली JPL स्पर्धेतून अनेक खेळाडू नक्कीच गोंदवली क्रिकेटला मिळालेले आहेत. इथे मात्र मिस टाइम फटका आहे आणि अखेर झेलबाच्या रूपाने पहिला फलंदाज पहिला हादरा बसतोय विजय गायकवाडच्या रूपाने न्यू क्लब पिंपळनेर संघाला. वाट कॅच.
इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेले वॉटर शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांचा षटकार, 10 का दम दाखवताना केवल गायकवाड. आपण पाहतो या केवल सिंगल डबलवर भर देताना दिसत नाही, तर मोठे फटके देखील खेळतो हे केवल गायकवाड यांनी दाखवून दिलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठून काढलेल्या आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक प्रयत्न केला, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये चेंडू अडवून फेकही केला जातो, तो मध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने षटकाची देखील समाप्त होते. पहिल्या षटकात समाप्त झाले आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर नवी पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 18 धावा. विजय गायकवाड हा बाद होऊन फॅलमध्ये परतला. ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास धनाजी पटेल पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये या इष्टांच्या मागे या सर्वप्रथम 5 झेल घेण्याचा विक्रम कालेरे मैदानावर काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाचा इष्टरक्षक जय इताडकर यांनी केला होता, ज्यांनी 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर या विक्रमाची बरोबरी गुंदवले मैदानावर गावदेव वेले संघाचे इष्टरक्षक राजन थले यांनी केले होते. त्याने देखील इष्टांच्या मागे 5 झेल पकडले होते. हे 2 इष्टरक्षकांनी 5-5 झेल पकडले होते. मात्र हा विक्रम त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये इष्टांच्या मागे 6 झेल घेऊन विजय गायकवाड यांनी मोडीत काढलेला आहे आणि हा विक्रम विजय गायकवाडच्या नावे आहे. इष्टांच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला इष्टरक्षक आपण पाहतो विजय गायकवाड, ज्याने इष्टांच्या मागे तब्बल 6 झेल घेण्याचा विक्रम केलेला आहे. जो सलामीला देखील आपल्याला पाहायला मिळाला होता आणि सलामीला येऊन 6 धावांचं योगदान देऊन तो पेवलमध्ये परतलेला आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दर्शन पाटील होतोय. पिंपळनेर संघ नक्कीच आपण पाहतो पिंपळनेर केवळ नाव नाही तर हे ब्रँड आहे, कारण या चेंडूनंतर आणखीन एक विक्रम आपल्यापर्यंत मी पोचवेन, जो विक्रम कदाचित फारच कमी प्रेक्षकांना लोकांना माहिती असेल. इथे पाहतोय आपण आणि फलंदाज बाद, बिग ब्लो. कोणीच धावा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकेवरून मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक मालोडी चषकामध्ये नयन पाटील यांनी पटकावला होता आणि सध्या फलंदाजी करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जैसा मैसा काम, चेंडू निघून जाईल सीमा पार, वाईड ऑफ लॉंग ऑनच्या वरून षटकार. इथे फुलटा चेंडू हवा तसा खरं तर फायदा उचलता नाही. क्षेत्रक्षक कावकर रिझनमध्ये तसं मिसफील्ड पाहायला मिळतंय.
परिणाम स्वरूपात 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात आणि 2 धावने न्यूक्लियर पिंपळनेर संघाची धावसंख्या पोहोचतोय ती या 2 धावने 27 धावसंख्या 27 सेकंडवरून प्रोग्रेस दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावन सामना होतोय पिंपळनेर विपक्ष गुंदवली या 2 संघामध्ये. इथे मात्र मेश टाइम फटका आहे आणि इथे या सॉफ्ट डिसमिसल तिसरा फलंदाज बाद होताना पिंपळनेर संघाचा नयन पाटीलच्या रूपाने. तीन फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ती 27 नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यात विजय संघ विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर चौथ्यावर मानकुली संघाने देखील सज्ज राहायचं आहे. एक लकडू देखील केला जाईल. गोलंदाज दर्शन पाटील वेले मानकुली रोड इनकून वळताना सामनावीर फलंदाज सचिन गायकवाड. फुलटा चेंडू होता. इथे आपण पाहतोय बिंबर 9चा इशारा येतोय मुख्य पंच निकलेश बजागे सारांकडून आणि इशारा करतात की पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. निकलेश बजागे सरांचा पंखा देखील फिरताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हाताचा पंखा. फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. इथे मात्र फटका खेळले कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. फायदा उचलता नाही खरं तर आपण बघतोय. पल्लव पाटील आपण बघतोय पल्लव हल्लू न जाता वेगाने चेंडूवर गेला होता. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी सामना करून फलंदाज केवल गायकवाड व्यक्ती 12 धावसंख्येतून फलंदाजी करतो ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आणि दुहेरी धावांचा समावेश आहे. इथे पाहिला आणि सोडून दिलं. पंचांचा इशारा वाईट जातो. आव्हान देता वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल ने धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धाव फलकावर 30 धावा. इथे मात्र कावकर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. शुभम पाटील गोंदवलीतून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी या गोंदवली संघासाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर गोंदवलीचा अँग्री यंग मॅन भूषण म्हात्रे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील सुमित कुमार गोंदवली संघासाठी तसेच खासदार बालेमामा चषक 2024 साठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 31 धावा 15.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्या आहेत न्यूक्रा पिंपळनेर या संघाने. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यातील विजय संघ विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाने नक्कीच आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना आजच्या दिवसामधील प्रथमच सामना जिंकला होता. या अगोदरचे सामने आपण पाहिले होते की धावांचे पाठलाग करणारे संघ पराभूत झाले होते. मात्र पिंपळगर संघाने तो करिश्मा करून दाखवला होता मागील सामन्यामध्ये. जय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं नक्कीच दुखापत होतोय. कदाचित आपण पाहतोय फलंदाजाला थोडासा इंजर्ड होतोय. इनसाइड एज नक्कीच
आणि दुखापत गंभीर स्वरूपाची नसावी अशी आपण अपेक्षा करूया. तर प्रल्हाद पाटील सर, आपण चर्चा करत होतो की एक असं विक्रम आहे या तालुका क्रिकेटमध्ये, ज्यावेळी भावेश पवारने सर्वात आपण जर बघितलं तर फोर व्हीलर पाटकवली होती मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने. तर तालुका क्रिकेटच्या क्रिकेट रसिकांना असा प्रश्न पडला होता की कदाचित काही जण म्हणाले होते की ही पहिली फोर व्हीलर आहे. मात्र त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, ही पहिली फोर व्हीलर तालुका क्रिकेटमध्ये जो कोणी पटकावली असेल तर हरेश पाटील गोल्डराम, त्याने पहिली फोर व्हीलर पाठवली. आणि त्यानंतर आपण जर बघितलं विश्वास म्हात्रेंनी दुसरी फोर व्हीलर, आणि भावेश पवारची पहिली फोर व्हीलर नाही तर ती तिसरी फोर व्हीलर भिवंडी तालुक्यामध्ये. जे क्रिकेट रसिकांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी, पहिली फोर व्हीलर पाठवण्याचा जो विक्रम आहे तो हरेश पाटील याच्या नावे, दुसरी फोर व्हीलर विश्वास म्हात्रेच्या नावे आणि तिसरी फोर व्हीलर भावेश पवारच्या नावे. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कव्हर इजमध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. न्यू क्रॉप पिंपलेर संघाला आणखीन एक हादरा. बाउंड्री, सुस्वागतम चौकार. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण धनाजी पाटील पाहतोय आणि त्यांचा आनंद काल गगनात मावण्याचा झाला होता. कंट्रोल फटका आपण पाहतोय, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. काल आनंद त्यांचा गगनात मावण्याचा झाला होता, कारण तब्बल 12 वर्षानंतर एका तपानंतर सारंगावच्या 40+ संघाने अंतिम फेरीमध्ये धडक कालेरी इथे मांडली होती. आणि आज देखील रेग्युलर संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र आपण जर बघितलं तर वडगर संघाविरुद्ध त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंडू निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी मध्ये चेंडूला फिरकून दिलेला आहे, चेंडू निघून जातोय सीमा पार. जिनके सामने ना हवा काम करते ना दवा काम करते. सचिन गायकवाडच्या बॅटमधून उत्तुंग षटकार.
48. रोष भोईरचं स्वागत सेवश गायकवाड यांनी षटकाराने केलेलं आहे. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. लॉंगर रिझल्टमध्ये चेंडू पकडला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या न्यू क्लब पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 49 धावा 49. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये यशस्वी चेंडू खाली आणि फलंदाज बाद सचिन गायकवाड याची केली संपुष्टात. झेल तिथे पकडला गेलेला आहे आणि काही फलंदाज बाद होऊन आपल्यामध्ये परतताना 6वा मोहरा गारद होतोय न्यू क्लब पिंपळनेर या संघाचा. संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ते धावफलकावर 49 49. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅटर आता मात्र हार्दिक गायकवाड स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय आणि 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 50 आपण पाहतोय. अर्धशतक धावप्रयोग झलकले गेले. या इनिंगचा विचार करता तर धनंजय पाटील सांगतात की या इनिंगमध्ये 4 षटकार आणि 2 चौकार पिंपळनेर संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहेत. 3 चौकार आहेत. कालच्या दिवसाचा संपूर्ण लेखाजोखा देखील त्यांच्याकडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला होता. चांगली स्कोरिंग नक्कीच त्याने या स्पर्धेमध्ये केलेली आहेत आणि खरं तर हे ऑल इन वन व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतोय चांगले आयोजक आहेत, चांगले पंच देखील आहेत, चांगले समालोचक आहेत आणि चांगले स्कोरर देखील आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय चाबूक शॉट. चेंडू निघून जाईल मेडिकलच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. छप्पन आणि 57 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे सुमित कुमार गोंदवले या संघासमोर. तर गोंदवली संघ या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक विशाल पाटील.
थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानखुली आयोजित खासदार चषक 2024 मध्ये असा दिवस दुसरा आहे. भिवंडी लोकसभेचे माननीय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. आफ्टरनून सेशन बाटल पाहतात पिंपळनेर त्यांचा अगेन्स्ट सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली. फर्स्ट हाफ कंप्लीट झाला ज्याच्यामध्ये 56 बनवला गेला आणि 57चा चॅलेंज. चला सलामीची जोडी पाठवा. विनंती असेल टीम गोंदवली संघाचा देखील चांगला खेळ आपण या सीझनमध्ये आतापर्यंत पाहिला. मला आठवतं मातोश्री ट्रॉफी वडगर तिथे सेमीफायनलपर्यंतचा प्रवास या टीमने केला होता. बट सेमीफायनलमध्ये टीम सरवली बीने बाजी मारली होती. बंटी आणि त्यांचा संवेद आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर हर्षल पाटील आणि बंटी सलामीसाठी येतो. आणि बघा ज्या गोष्टीची चर्चा मी केली की सेमीफायनलपर्यंतचा प्रवास ऑलमोस्ट त्या मॅचमध्ये मला आठवतं की सामना सिंगल हँडेडली फिनिश केलाच होता बंटीने. कारण 26 धावा हव्या होत्या आणि पहिले 3 चेंडू 3 षटकार आल्याने बंटी आऊट झाला. आणि तिथेच त्या सेमीफायनल मॅचमध्ये कलाटणी आली होती. म्हणजे बंटीचं महत्त्व या टीमसाठी फार मोठं आहे बॅटिंगमध्ये. कारण बंटीला आपण फर्स्ट हाफमध्ये गोलंदाजी करताना देखील पाहिलं असेल. बट आज थोडा एक्सपेन्सिव्ह राहिला. 18 धावा त्याचा अगेन्स्ट आला. एक विकेट देखील त्याला मिळाली. बट आता बॅटिंगमध्ये काही करून दाखवावं लागेल कारण लक्ष 57चं इथे सेट केलं गेलं आणि पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती नयन पाटील दरम्यान इथे तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतील. चला जास्त वेळ खर्च न करता सामन्याला सुरुवात करा. तब्बल 2:50 मिनिटांनी या सेकंड इनिंगला इथे सुरुवात होत आहे. 57चा चेज. पहिला बॉल. पहिलाच बॉल. अनप्लेएबल डिलिव्हरी. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन जे आपण म्हणतो ज्याचं उत्तरच नाही आहे. चारोखाने चेत केलं. रिप्ले आपण पाहूया ज्या गोष्टी मागील चेंडूवरती घडल्या. फुल लेंथ आणि ते खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर बॅटरला क्रॅम्प देखील केलं असं देखील आपण म्हणूया. कारण नयनची ज्याप्रमाणे ॲक्शन आहे यावेळेस शॉर्ट पिच टाकला. बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती. पुलचा फटका. फ्रंट फुटवरनं पुल केलं होतं. डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग राखली. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने ऑफ द मार्क होतो हर्षल आणि ऑफ द मार्क होत आहे टीम सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली टीम. 4 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. CHM चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा खासदार चषक हे पर्व आणि दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये एक आणखीन दमदार लढत. गती आहे या गोलंदाजाकडे. गुडलँड स्पॉटवरती हा बॉल टाकला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू आणखीन गतीने निघाला. बघा सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती कधी कधी घडतं की जेव्हा विकेट फ्लॅट असतात ना तेव्हा बॉल स्कीड होऊन अतिरिक्त गतीने जातो आणि त्या गोष्टी या पिचवरती देखील पाहायला मिळतात. फुल लाईन टाकलाय. स्लॉटमध्ये लॉफ्ट केलाय आणि थेट पाठवलाय बाजूला प्लॉटमध्ये. धमाकेदार फटका. फर्स्ट बिग वन ऑफ दिस इनिंग. चेंज ऑफ द पेस होता बट बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. 9 धावा धावफलकावरती. 57 बनवायच्या 4 ओव्हरमध्ये. आस्किंग रेट्स आपण जर विचार केला तर पर ओव्हर 14 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवणं गरजेचं. हा शॉर्ट पिच होता बट संपर्क बॅटसोबत होता की काय एक्झॅक्टली समजलं नाही. लेग बाईज एक सिंगल इथे मिळेल आणि या एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 10 धावा धावफलकावरती. बॅटिंग फर्स्ट हाफमध्ये आपण पाहिलं तब्बल शिवेश गायकवाडने 18 बनवल्या. त्याचप्रमाणे आपण सचिन गायकवाडांचा बॅटमध्ये देखील एक सिक्सर पाहिला. केवलने देखील 13 बनवला.
बंटीसाठी हा बॉल होता आणि दरम्यान सटीक लाईन लेंथ वरती टाकला हा येतो निर्धावण अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 57 च्या या चेज मध्ये 10 धावा फलकावरती म्हणजे त्या 3 षटकांमध्ये आता आवश्यकता आहे 47 धावांची. 18 मध्ये 47 बनवायचे आहेत. सेकंड ओव्हर ऋतिक म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आता तयार होतो. पहिलं षटक मी म्हणेन बघा एक षटकार जरूर आला बट तरी सुद्धा नयन पाटीलने चांगलीच गोलंदाजी केली कारण डिफेंड करण्यासाठी रन्स देखील तितक्या आहेत आणि त्या कंपॅरिझन मध्ये इथे एखादा गोलंदाज 10 ते 12 जरी खर्च केले तरी सुद्धा आपण म्हणू शकतोय की चांगलीच गोलंदाजी केली. कारण ज्या परिस्थितीमध्ये अपोनंट टीमला जवळपास पाहिलं तर 15 रन प्रति ओव्हर बनवायचं त्या परिस्थितीमध्ये जर तुमचा गोलंदाज जर 10 खर्च करतोय तर चांगलीच गोलंदाजी राहिली. आता 18 मध्ये 47 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हर ऋतिक म्हात्रे आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. आज कंप्लीट टीम पाहायला मिळत आहे आपल्याला पिंपळनेरची कारण सिनियर प्लेयर्स देखील अवेलेबल आहेत. त्यामध्ये सचिन गायकवाड असतील, शेवेश असतील, त्यानंतर विकेट किपर विजय गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात आणि एक कंप्लीट टीम आज पिंपळनेरची या स्पर्धेमध्ये खेळलेली आहे. ऋतिक म्हात्रे सेकंड ओव्हर आणि ऋतिकचा रनअप जितका लांब आहे एक माहिती यानंतर मी पोहोचवेन. ओव्हर द विकेट ऋतिकचा पहिला बॉल, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस बॅटच्या आतली कडा बॉल मागे सल्ला फायनल फिल्डर आणि दरम्यान एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. मला आठवतं की जेव्हा भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये बी इंडियन टीम खेळायची त्यामध्ये यासिर शेख होते आणि त्यांचा रनअप देखील ऑलमोस्ट एवढाच होता. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट आपण उचलून पाहिलं तर शोएब अख्तरची ज्यांनी गोलंदाजी हायलाईट्समध्ये किंवा जे जुन्या प्लेयर आहेत आणि तसेच बॉब विलिस इंग्लंडचे त्यांचा देखील एक्झाम्पल मी देईन. सर्वात लांब रनअप त्यांचा देखील होता. पायांवरती टाकायचा होता यष्टांचा वेध घेतला अराउंड द लेग बोल्ट बंटीच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला गोंदवली टीमला. तर ज्याने खासदार चषक 2024 मध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली ऋतिक म्हात्रे
हर्षल पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. शॉर्ट पिच टाकला, हुक करायचा होता, दिशा आता पाहावी लागेल, अतिरिक्त रन प्रमाणे इथे मिळेल. आणि बघा हर्षलचा जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये हा पहिला बॅटर होता ज्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं वडगरच्या स्पर्धेमध्ये, मला आठवतं. आणि तो देखील क्वालिफायर मॅच मध्ये अर्धशतक बनवलं होतं. येस, हर्षल दुसरे आहेत, पहिले आकाश पाटील आहे सुरईचे. त्या स्पर्धेमध्ये ते कार्य इथे झालं होतं, बट इथे डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न केला होता ऋतिकने आणि त्यानंतर माफी देखील मागतोय. आणि दरम्यान अशा प्रकारे जर आपण विचार केला तर खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक 13 म्हणजे त्या 12 चेंडूंवरती आता 44 44 धाव्यांची आवश्यकता. समीकरण आता फारच अवघड झालं, कारण एकंदरीत सेकंड इनिंगला सुरुवात होण्याअगोदर जो आस्किंग रेट 14च्या आसपास होता, तर तो आस्किंग रेट 22 वरती जाऊन पोहोचला. येत्या 2 षटकांमध्ये 22 रन प्रति ओव्हर इथे बनवायचे आहेत. हर्षल आणि त्याच्या समवेत बॅटर रोश भोईर मैदानाच्या हातामध्ये जरूर आहे, बट हे कार्य फार आता गुंतवली टीमच्या रीच पासून दूर गेले असंच वाटतंय. कारण दबाव आणि दडपणाखाली 12 चेंडूंवरती 44 धावा बनवणं किंवा 22 रन प्रति ओव्हर बनवणं हे कार्य फारच अवघड आहे. आणि या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती आपण 40-45 डिफेंड होताना पाहतो 4 ओव्हरच्या मॅचमध्ये, आणि त्याच ग्राउंडवरती 12 चेंडूंवरती 44 धावा बनवणं म्हणजे काट्यांवरती चालण्याबरोबर आहे. 30 षटक गोलंदाज अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. चला, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करा. यानंतर होणारा जो सामना आहे, या सामन्यामध्ये जो जिंकेल तो खेळेल नेक्स्ट मॅच मध्ये हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड संघासोबत. आज पिंपळगड संघाने देखील इम्प्रेस केलं, कारण त्यांची गोलंदाजी स्पेशली अमोल ने आज काय स्पेल टाकला. जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये जेपी बरसला होता 32 पहिल्या 2 ओव्हरमध्ये, त्यानंतर 5 धावा खर्च करून 2 विकेट काढले अमोलने. पण या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल? डॉट बॉलने सुरुवात तर झाली या 3ऱ्या षटकाची. अजय पाटील या 3ऱ्या षटकामध्ये निर्धावने सुरुवात तो करतो. आता 11 चेंडू 44 धावांची आवश्यकता, म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट केलं पर बॉल इथे 4 बनवायचे आहेत. समीकरण अवघड होत चाललंय, आणि त्यामागे जर आपण विचार केला तर मोठे फटके देखील येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल, हा फुल टॉस, पण हवा तसा बॅटवरती आला नाहीये, बॅटचा टोला लागला होता. काऊ फेसमध्ये नयन, फिल्डिंग चांगली मिळेल दरम्यान एक सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती हर्षल आपल्याला पाहायला मिळेल. मग हर्षलच्या नावावरती या सीझनमध्ये एक अर्धशतक जरूर आहे, बट ती स्पर्धा वेगळी होती, तो गोलंदाजी क्रम वेगळा होता, आणि ही स्पर्धा देखील वेगळी, टीम वेगळी, आणि गोलंदाजी क्रम या टीमचा मजबूत आहे, आणि त्यांचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे सोपं कार्य राहिलं नाहीये. आता 10 मध्ये 43. आता असं वाटतं की या सामन्याचा निकाल या ओव्हरमध्ये देखील जाहीर होऊ शकतो. फुल लेंथ टाकला, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल इथे येतो, म्हणजे आता 9 मध्ये 43 धावांची आवश्यकता. येत्या 3 चेंडूंवरती मी म्हणेन जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं तर 3ही चेंडूंना बाउंड्रीलांच्या बाहेर पाठवावं लागेल, आणि हे कार्य जर नाही झालं तर आपण हे देखील म्हणू शकतो की हा सामना पिंपळनेर टीमच्या खिशामध्ये. 9-43 समीकरण. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये आता 42 धावा इथे बनवायच्या आहेत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आहे, ज्याचे विद्यमान अध्यक्ष केतनजी तरेसाहेब साहेबांच्या नेतृत्वाखालीच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न सर्व स्पर्धा होत आहेत. आणि हा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बट लॉंग ऑन आहेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. बॅटर इथे आउट झालेत.
7 मध्ये 38 धावांच्या नाही. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा मागील 2 चेंडू जे काही घडलं, चौकाराला त्यानंतर नो बॉल वरती षटकार, अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी इथे आता अजय करतो ही टोचणारी गोलंदाजी. बघा आता जास्त रन्स आहेत म्हणून जास्त फरक नाही पडणार, बट क्रुशियल मोमेंट्स वरती जर अशा मिस्टेक झाल्या येत्या मॅचेस मध्ये तर त्या टोचू शकतात. 7-31 समीकरण. स्मॅश केलं दरम्यान कव्हरला सचिन गायकवाड. सिंगल मिळेल म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये आता 30 धावांची आवश्यकता. बघा हे कारनामं खऱ्या अर्थाने या आधी 2 वेळा झालेला आहे आणि एकाच बॅटरने ते केलंय. कारिवलीचे पप्या खारीक एका मॅच मध्ये वर्ल्ड टीमच्या अगेन्स्ट केलं होतं आणि एका मॅच मध्ये कामतगर संघाच्या अगेन्स्ट हे कार्य पप्या खारीकने करून दाखवलं होतं. 6 मध्ये 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा बनवणं. पण सध्या अशा घडीला जे बॅटर्स मैदानात 7 मध्ये आहेत आणि धीरज एक चांगलाच गोलंदाज त्याचा अगेन्स्ट बनवणं जवळजवळ आता अशक्यच वाटतंय, कारण 5 आता चेंडू शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता. पायांवरती टाकायचा होता बॉल, मागे चालला, लॉंग लेगला फिल्डर आहेत. दरम्यान जर आपण पाहिलं तर हा चेंडू वाईड प्लस एक सिंगल देखील 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण, म्हणजे या 2 धावा असतील आणि 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये आता 27 धावांची इथे आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल जर आपण पाहिला तर फुल लेंथ टाकला होता आणि जर लाईन आपण पाहिली तर वाईड ऑफ स्टंप होती. फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. आता या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता सुरलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल फिल्डर कव्हर क्षेत्रामध्ये दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. ओव्हर थ्रो देखील झाला. फिल्डर आहेत बॅकअपला. आता सध्या सगळीला पिंपलनेर संघ आपल्याला पूर्णपणे रिलॅक्स पाहायला मिळतो, कारण या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जर गोंदवली टीमला लढायचं होतं, जिंकायचं होतं, तर अगदी पहिल्या षटकापासून रिक्वायर रेटला मेंटेन करणं आवश्यक होतं, पण ते कार्य झालंच नाही. नयन सागेन्स आपण पाहिलं 9 धावा, त्यानंतर देखील आपण पाहिलं 3 विकेट
फक्त 3 धावा खर्च केला ऋतिकने आणि आता धीरजला देखील एक सफलता मिळेल आणि हा धक्का आता लागलाय 5वा. हा. 25 धावांनी हा सामना आपल्या नावावरती केला टीम न्यू एकविरा पिंपलनेरने. सो अभिनंदन फर्स्ट ऑफ ऑल टीम पिंपलनेरचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बघा टॉप ऑर्डरमध्ये आपण पाहिलं तर केवलने चांगली बॅटिंग केली, पण त्यानंतर